धावा 4. पुन्हा एकदा चौकार समोर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 8 धावा. काय गणणार मित्रांनो, काय गणणार या मैदानामध्ये ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. इथे मात्र रंगत 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 आणि रंगत पाहायला मिळते. कोण कोणावरती हवी होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. कोणाच्या नावाची चर्चा होणार हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. पुन्हा टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन, बॅक टू बॅक चस्का जाणार का, परंतु चांगलं अप्रतिम असं बॅक. हो काय सुरेश सुरेश आणि सुरेशांची सुरेख अशी कामगिरी. काय क्षेत्ररक्षण अडवलं, तदनंतर मात्र डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिटचा शिकार बनला अमोल शिंदे, मॅन फ्रॉम रुळे, वैभव रुळे. पहिला गडी जातो तंबू 400ला. नक्कीच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या क्षेत्ररक्षण समेत मात्र विकेटचं पतन होताना पाहिलं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि चांगला चप्पल त्याचा चित्तात पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन. सुरेशासाठी या क्षेत्ररक्षणासाठी आणि डायरेक्ट हिटसाठी बंडू घागसर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुरेश यांच्या नावावरती. तुमचं मनोधैर्य वाढवलं आहे. नक्कीच तुमच्यावरती दाखवलेलं विश्वास आणि प्रेम अप्रतिम असं. नक्कीच बंडू सर यांच्याकडून तुमच्या मनोधैर्य वाढवण्यासाठी, तुमच्या खेळाला कलाटणी मिळण्यासाठी एक मनोधैर्य वाढवलात आहेत प्रत्येक 100 रुपयाच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय प्रतीक. चांगला चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी होती, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. सुरेश चांगला बॅकअप पाहायला मिळाला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा विकेटचा पतन. आता मात्र येतो विनायक दादा शिंदे. अमोल दादा यांची जागा घेण्यासाठी येतात विनायक दादा शिंदे. पुन्हा एकदा छोटासा कलाकार प्रतीक मोठी कलाकृती दाखवणार का, छोटा पॅक बडा धमाका इथे पुन्हा एकदा घडून आणणार का, पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. हो काय फटका, कलात्मक जॅक कॅलिस कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये चेंडू जातोय. दणदणीत खणखणीत प्रहार, एक करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील धावा 4 चौकार. या चौकारासाठी सुद्धा पुन्हा 200 रुपये बंडसर यांच्याकडून. चौकारासाठी 100, षटकारसाठी 300 रुपये. आज मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एकच नाव, बंड्या भाऊ. चौकार मारा, बंड्या भाऊंचं नाव घ्या. षटकार मारा, बंड्या भाऊंचं नाव, कारण तुमचे पैसे इकडे जमा होत आहेत. मंडप जमा होते. पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. प्रतीक एक्सप्रेस, सोनाट एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न, जेलची नामी संधी असेल. हो प्रतीक कमबॅक याला म्हणतात मित्रांनो, कमबॅक. छोटासा कलाकार सुद्धा अप्रतिम कलाकृती, आकृतीपेक्षा कृती मोठी करताना पाहायला मिळत आहे. एक चौकार जरी आला, तदनंतर मात्र नक्की फसवलं गेलं आणि नक्की विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. एक षटकामध्ये जरी धावा आल्या 13, तर त्यानंतर मात्र जमेची बाजू असेल. जमेची बाजू असेल विकेट 2. चांगले मौल्यवान गडी एका बाजूला विनायक दादा शिंदे, अमोल शिंदे 2 गडी तंबू 400ला पाठवलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील आतापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना कर्णधारानं विश्वास दाखवला प्रतीक यांच्यावरती. ज्या अर्थानं बोलताना जर कोणत्याही गोष्टीची सुरुवात, ज्यावेळी आपली बिल्डिंग असो, खेळ असो, ज्याचा पाया भक्कम त्याची बिल्डिंग मात्र एकदम खणखणीत उभी राहते. इथं होतं प्रतीक, साजेशी कामगिरी. पुन्हा एकदा शैलेश काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जाणार का, येस नो डाऊट अबाउट इट. चेंडू जातोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. या चौकारासाठी पुन्हा बंडू यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच प्रत्येक चौकारासाठी लागलेलं एक पारितोषिक आहे आपल्याकडे. कुठं गेलं तू, पेज कुठे गेला, हा पेज कुठे गेला, एक ते कोणतरी दिलं होतं ना 100 रुपये. तसेच संजय दत्ता सपकाळ यांच्याकडून सुद्धा प्रत्येक दोन्ही टीम साठी, प्रत्येक चौकाराला, प्रत्येक षटकाराला आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक. छोट्या बुक मध्ये नाही ना ते नाव, विनायक दादा लिहून दिलं होतं ना, मोठ्या बुक मध्ये दिसणार नाही खाली. पुन्हा एकदा थोडीशी शांतता पाहायला मिळते. पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या थोडंसं मात्र प्रतीक यानं शांतता येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा
ओ हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वाईटची दाद मागितली पंचांनी, वाईटची दाद फेटाळली. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन अप्रतिमाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सचिन कदम पुन्हा एकदा यस, यावेळी मात्र पंचांच्या हात समांतर चेंडू जातो वाईट. अवंतर एक धावेसाठी. इथे मात्र जिद्द, एकाग्रता, अनुभव, विश्वास, संघर्ष, सहनशीलता, इच्छाशक्ती आणि ध्यास या सर्वांचं मात्र समीकरण तुम्ही एकत्र केलं ना तर विजयापासून तुम्हाला कोणी वंचित ठेवू शकत नाही. पंचांकडे दाद मागितली, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन आणि LBW ची शिकार बनतोय. इथे मात्र विवेक यांची खेळते संपुष्टात. विवेक LBW च्या स्वरूपामध्ये येतोय तंबूच्या आशयाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तिसरा गडी जातो तंबूच्या आशयाला. कमबॅक करताना पाहायला मिळतात. एका बाजूला धावा तर नक्की देत आहेत, दुसऱ्या बाजूला जमेची बाजू असेल. इथे मात्र जमेची बाजू असेल सोनार संघासाठी. धावा जरी गेल्या असेल तरी विकेट मात्र मौल्यवान 3 गडी तंबूच्या आशयाला परताना. पुन्हा एकदा काय असेल पाहावं लागेल आता. रुळे संघासोबत जिंदगी में चाहे कितनी भी मुश्किल आहे, खुद को कभी बिखरने मत देना. आता जंबो सर यांच्यासाठी पुन्हा एकदा षटकारासाठी बंड सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन नल्लावडे यांच्या मार्फत पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धाव सचिन कदम, माफ करा. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने रुळे संघानं सुरुवात केली होती, थोडासा डगआउट मध्ये व्यासपीठावरती मात्र नक्कीच खुशीचा माहोल होता. तदनंतर मात्र विकेट गेले, थोडीशी शांतता. इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1 टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या गेला. इथे मात्र काय घडणार, कारण ज्या पद्धतीने बोलताना जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती कोण, तर तो असतो आत्मविश्वास. आणि इथे आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्हाला नक्कीच, कारण की यश हे प्रयत्नांना चिकटलेलं असतं. तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर जर असेल ना तर तुम्ही नक्कीच या पटलावरती अधिराज्य गाजवू शकता. इथे मात्र कोण काय घडणार, काय बिघडणार, थोडीशी शांतता मात्र नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र डगआउट असेल खुशीमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच सोनाट संघ. जमेची बाजू असेल विकेटचं पतन. 3 मौल्यवान गडी नक्कीच आतापर्यंत तंबूच्या आशयाला परताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा शैलेश क्लास दाखवताना पाहायला मिळतोय, पाहूया. आणि इथे मात्र झेल केला धरतीला दान. मित्रांनो, संधीचं रूपांतर जेलमध्ये करा, कारण ही संधी ज्यांनाच मिळते, ज्यांना संधी मिळते ते कर्तृत्ववान, ज्या संधी निर्माण करतात ते धैर्यवान, आणि जे संधीचं सोनं करतात ते मात्र असतात विजेता. म्हणून मित्रांनो, संधी ही चहामध्ये डुबलेल्या बिस्किट सारखी असते. वेळेत जर वरती काढली तर तरलात, नाहीतर मग चहामध्ये विलीन झालात. म्हणून संधीचं सोनं करणं गरजेचं असतं मित्रांनो. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले चेंडू 2 अप्रतिम हाताळले होते, तदनंतर पाहिलं गेलं तर 2 वाईट आतापर्यंत या षटकामध्ये, 3 वाईट आतापर्यंत या षटकामध्ये येताना पाहायला मिळालेत. ओ हा होता 1000 रुपयाचा फटका. जंबो सरांच्या बॅट मधून आलेला खणखणीत दणदणीत करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळेल हा खणखणीत दणदणीत षटकार. बंडूभाऊ यांच्याकडून आले 1000 रुपयाचा षटकार होता. 1000 रुपये नक्कीच जमा झालेत. अप्रतिमाचा पैशापेक्षा खरंच अप्रतिमाचा जेव्हा संघ संकटात होता, संघाच्या धावाला कुठेतरी अंकुश लागला होता, तदनंतर आलेला हा विजयाच्या वेलीवरती एक षटकार रूपी फूल प्रफुल्लित करणारा हा षटकार होता. पुन्हा एकदा जर षटकार आला
तर बंड्याभाऊ यांच्याकडून पुन्हा 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच आदरणीय सन्माननीय श्री संजय सपकाळ गावडोशी गावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा सेमी या प्रत्येक षटकाराला, प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक चौकाराला प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक. जसे बंड्याभाऊ यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे, तसेच आदरणीय श्री संजय कांशा सपकाळ गावडोशी गावचे सुपुत्र यांच्याकडून या प्रत्येक सामन्यासाठी, प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा षटक असेल दीपक कदम म्हणजेच केडी. शैलेश यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागले षटकारासाठी. इथे मात्र निर्धाव चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता, याच्यावरती हवी होणं गरजेचं होतं का? तर यस, डेफिनेटली होतं. परंतु काय घडतंय इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बोलतात ना, धाव संख्या होते 3030. इथे मात्र काय घडणार पाहावं लागेल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे का? येस, पंचांचे हात समांतर. पुन्हा एकदा चेंडू अवंतर 1 धावेसाठी. इथे मात्र आशेचं किरण कोण बनणार, जम्बो सर की शैलेश? कारण की आशेचा निराशाचे आणि पराजयाचे प्रत्येक प्रसंग येतात. निर्धाराचा पाया भक्कम असलेला माणूस कुठल्याही प्रसंगामध्ये ठामपणे उभा राहतो. कोण असणार आपल्या संघासाठी ठामपणे उभा? हा चेंडू कदाचित, हो हो हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विकेटचं बदन इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. केडी अर्थातच दीपक कदम. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. शैलेश यांची खेळ ते समजा. शैलेश बॅक टू द पवेलियन. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण की सोनाट संघ तुम्हाला पुन्हा फलंदाजी करायची आहे. त्यामुळे फलंदाजी करताना कुठेतरी अडथळा येऊ नये, म्हणून तुम्ही जेवढं स्पीडअप घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. पुन्हा एकदा उड्या मैदानाच्या धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 31 धावा. शेवटचं षटक प्रगती होतं ती मार्गावरती असताना आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळाला संपुष्टात. शेवटचे 4 चेंडू शेष असलेल्या षटकामधील या 4 चेंडूमध्ये काय घडणार? ओ हो, स्वतः कर्णधार इनिंग खेळताना पाहायला मिळतोय. प्रवीण क्लास, एकदम क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. इथं मात्र कर्णधार इनिंग प्रवीण यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच संजय कांशा सपकाळ साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असेल या षटकारासाठी. प्रवीण, कारण की ज्यावेळी मात्र नक्की संघ अडचणीमध्ये होता तेव्हा मात्र कर्णधार पारी हा षटकार पाहायला मिळतोय. क्लास एकदम. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे, पाहूया. सुरेश आहे चेंडू खाली, कोणती चुकी होत नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एक षटकार मात्र तंबूच्या आशाला परताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचं 37. शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शेष असतील. आता मात्र नक्कीच आता 22 यार्ड्स युट्यूब चॅनलचे सर्वा सचिन दादा शिंदे यांचं नक्कीच फलंदाजीसाठी नक्की देताना पाहायला मिळत आहेत. मोठी आशा असेल त्यांच्याकडून सुद्धा मोठे फटके पाहावे लागेल. गोलंदाज केडी. पुन्हा एकदा दीपक कदम सज्ज होताना पाहायला मिळतोय. सचिन दादा मोठे फटके मारणार का? आपल्याच युट्यूब मध्ये आपलंच एक प्रसिद्धी केंद्रित करणार का? मारण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळाला. आणि मात्र नक्कीच कॅमेऱ्यामध्ये काय कैद केले असेल तर मात्र सॅक्रिफाईस. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केला. जम्बो सरांनी स्ट्राईक ठेवली. जम्बो सर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. विकेटचं बदल होताना पाहायला मिळतं. अशा रीतीने धावसंख्येचा विचार करत धावसंख्येचा 37, 37 धावा. शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या षटकामधील. आता मात्र दिनेश मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शेष असेल. कोणाचं? उत्तेकर वानोली संघ आपलं एक सन्मान चिन्ह, आहिरे वानोली संघ आपलं सन्मान चिन्ह असेल. आपण या स्पर्धेचा भाग झालात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. ओ काय गोलंदाजी. इथे मात्र नक्कीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, बराच वेळानंतर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं.
तदनंतर मात्र नक्की 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाखेर धावसंख्या होते 37. विजयासाठी लक्ष असेल 38 धावा. चला आपण आता कॉम्बॉक्स मध्ये थोडस परिवर्तन करूया. कासपटर विभागातील एक बुलंद आवाज अर्थात तुषारजी जांभळे सर यांना मात्र नक्कीच पाचारण करूया. तोपर्यंत दुसऱ्या इनिंग साठी मात्र एकदा गणरायाला पुन्हा एकदा वंदन करूया. खुळ्या मनी जनी आठवितो तुला देवराया, माया तुझी राहू दे, पदकमलांची वाहून पुष्पे, मन भावे आम्ही स्मरितो, आणि दया क्षमा आणि शांती वसू दे देव बाप्पा या मैदानामध्ये तुझा आम्ही करतो. या दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. कोण होणार विजेता संघ काही वेळातच नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया, संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. कोणाचं रक्षण होणार आणि कोण मात्र इथे पराभूत होणार काही वेळातच पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये कास पडरचा एक बुलंद आवाज तुषारजी जांभळे सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही कालच्या दिवसापासून ऐकताय, पश्चिम महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ सातारा आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांची वाणी तुम्ही संपूर्ण कालच्या दिवसापासून मायक्रोफोनवरती ऐकली. त्यानंतर KSKचा एक बुलंद आवाज विकासजी मोरे यांची देखील वाणी तुम्ही कालच्या दिवसापासून ऐकत आहात. आणि खऱ्या अर्थानं कोयनेचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांना सातत्यपूर्वक ओळखलं जातं प्रवीणजी शिंदे सर यांची देखील वाणी आपण कालच्या दिवसापासून ऐकलेली आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. अंतिम सामना आपण पाहतोय ग्रँड फिनाली मॅच. एका बाजूला सोनाट तर दुसऱ्या बाजूला रुळे वैभव रुळे टीम्स असा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. अगदी पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय आणि पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना रुळे वैभव रुळे टीमने 18 बॉलच्या पाठीमागे 37 धावा बनवलेले आहेत आणि 38 धावांचं एक अवघड आव्हान संध्याकाळच्या 17 मध्ये टीम सोनाट समोर ठेवलेलं आहे. आता सोनाट टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम आणि नॉन स्ट्राईकला सुरेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं म्हणून ओळखले जातात जम्बो सर यांना मात्र प्रारंभिक षटकमध्ये रुळे वैभव रुळे टीमनं प्राचारण केलेलं आहे. मॅच हाय व्होल्टेज होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघांनी मोठमोठ्या संघांना पराभूत करून इथेपर्यंत त्यांचा प्रवास राहिलाय. म्हणल्यानंतर एक मोठी मॅच. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतात. अगदी 38 धावांचं टार्गेट आहे म्हटल्यानंतर सचिन कदम प्रत्येक बॉलवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक करतील आणि करावा लागणार आहे. परंतु समोर जम्बो सर आहेत. याला पहा पुन्हा एकदा त्याच वेगाने तीच रिदम तीच लाईन अचूक टप्पा भेदक मारा. आणखीन एक वन्स मोर पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. ही खासियत आहे जम्बो सर यांची. पहा अगदी वय जर आपण पाहिले तर अगदी 48 ते 49च्या घरामध्ये ते जाऊन पोहोचलेले आहेत. परंतु अर्थातच 50+ आहेत आणि खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी. बॅकफुटला गेले तदनंतर मात्र कट केलाय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. पण अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी फायनलची मॅच आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या डावामध्ये षटकारांची आतिषबाजी अगदी रोळे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक खेळाडूंनी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले, षटकार खेचले, हजेरी लावले आणि तदनंतर ते माघारी परतले. परंतु ज्या कामासाठी त्यांना पाठवलं जात होतं ते काम त्यांनी केलेलं आहे. याला पहा थोडेसे शफल झाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता इथे मात्र पहा हलकीशी अपील केली जाते, परंतु सुरेश सकपाळ अतिशय वेगाने धावले आणि तिथे मात्र धाव मात्र ती कंप्लीट केली. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय अवघ्या 2 या आकड्यावरती. आता समीकरण उरलेलं आहे. येणारे बॉल 14 आणि धावा बनवायच्या आहेत 36. 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही 50-50 आहे, कारण की सोनाट टीमकडे ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. खास करून सुरेश सकपाळ अगदी सोनाट टीमचा हुकमे एक्का म्हणून ओळखलं जातं. तारणहर्ता पालनहर्ता संकट मोचक म्हणून कित्येक वेळा सोनाट टीमसाठी तो उभा राहिलेला आहे. परंतु आज पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधून संघाला बाहेर काढावं लागेल. यावेळेला पहा स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला ठोकलाय या पट्ट्याने षटकार. पहा रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने
बॅटचा फ्लो ओपन केला, अगदी बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतला आणि खडे खडे ठोकलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून षटकार. मी म्हटलं होतं सुरेश सकपाळ अगदी वेगवान फटकेबाजी करत असतात, अगदी ताकदीच्या जोरावरती षटकार खेचलाय. ओहो, आणखीन एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न. जोरकस बॅट फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 8 धावा. संदीप कदम आपण पाहू शकाल 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवलेल्या आहेत आणि सुरेश सकपाळने 1 षटकाराच्या साह्याने त्यांनी 6 धावा बनवलेल्या आहेत. आता इथून पुढे समीकरण आहे 12 बॉलच्या पाठीमागे 30 धावा. अगदी प्रति ओव्हरच्या पाठीमागे 15.00 ची सरासरी ठेवावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये विकास सर आपण पाहताय की मॅच अगदी सोनार टीमकडे ती कॅपॅसिटी आहे 12 बॉलच्या पाठीमागे 30 धावा बनवण्याची. सर नक्कीच प्रति ओव्हर 15 ची सरासरी ठेवावी लागेल आणि सुरेश याच्याकडे सुद्धा 1 षटकार मात्र नक्की कॉन्फिडन्स असेल. इथे मात्र संदीप यांना सुद्धा मोठे फटके खेळावे लागतील, तर अन्यथा सुरेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. आता इथून पुढे मेहनत करावी लागेल सोनार टीमच्या फलंदाजांना आणि इथे जर मेहनत केली तरी जरी त्यांना रोग झाला तो मात्र यशाचा होईल. इथे मात्र टप्पा पडला, त्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या मॅच मध्ये आपण वाईट साठी जास्त वेळ वेट नाही करू शकत. प्रत्येक बॉलला सीमारेषा पलीकडे धाडणं गरजेचं असेल. इथे डिक्लेअर झोन मध्ये शेवटचा एक चेंडू सुद्धा इतका महत्वाचा असतो ना. वाईट मध्ये जर वाईटचं रूपांतर 6 मध्ये किंवा चौकारामध्ये येत असेल तर ते तुम्हाला करावं लागेल, कारण चेंडू आहे ऐन वेळेला मोमेंटम बदलतो, उसळी घेतो आणि कदाचित आपली शरीरयष्टी सुद्धा आपण जेव्हा अक्रॉस द लाईन खेळतो तेव्हा स्टंप सुद्धा आपण ओपन केलेले असतात. पुन्हा एकदा वेग सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र संदीप आता आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतोय आणि हा असेल खणखणीत दणदणीत षटकार. ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर. अगदी बरोबर आहे. अगदी अंगावरती येणारा स्ट्रोक मात्र त्यांनी चांगला खेळला. अगदी 6 धावांसाठी या चेंडूला पाठवलं. स्वप्न 3 असतात जे झोपल्यावरती पडतात, स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीत. आज इथे स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर सोनार टीमला एक चांगला खेळ पेश करावा लागेल, परंतु संदीप कदमने एक बहारदार षटकार खेचलेला आहे आणि आत्मविश्वास त्याने वाढवलेला आहे. नवसंजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतं. 1 षटकानंतर 1 डॉट, याला म्हणतात कमबॅक. आता पुन्हा तिसरा चेंडू कोणासाठी चांगला असेल? पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार, नंतर डॉट. आता या चेंडूवरती नजर वळतील, मोठे फटके येणं गरजेचं असेल. आता इथून पुढे 9 बॉलच्या पाठीमागे अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे, परंतु कष्ट तोपर्यंत करायचे जोपर्यंत मनातली गोष्ट हातामध्ये येत नाही तोपर्यंत कष्ट करावे लागेल. आता मनात जे काय चाललंय ते मात्र कष्टामध्ये परिवर्तित करावं लागेल. पुन्हा नक्की 1 धाव अर्जित केली गेली. आता स्ट्राईक असेल सुरेशच्याकडे. दोन्ही फलंदाज 1 षटकार मारताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. आता या 2 चेंडूवरती कदाचित 1 षटकार गरजेचा असेल. सुरेश आपल्या खांद्यावरती दुरा घ्यावी लागेल. त्याला स्वतःला सांगालोय जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नको, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नको. इथे मात्र चांगला लेग ब्रेक येताना पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात बाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्की अर्जित केली गेली. बॅट कट आहे, ओके. 1 धाव नक्की अर्जित केली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 17 धावा. अजूनही इथून पुढे 7 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमचं या बॉलवरती खूप काही निर्भय असेल. या बॉलवरती जर षटकार आला ना तर सोनार टीम अगदी कमबॅक करू शकेल, परंतु या बॉल जर डॉट आला तर नक्कीच वैभव रोळे टीम कमबॅक करू शकेल. म्हणून हा बॉल दोन्ही टीमसाठी खूप काही निर्भय असेल. पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या दिशेने. काय गोलंदाजी हो, रफ्तार का राजा. एक जणू काही जखडून ठेवलं गेलं आणि एक इंटरलो षटक. ज्या पद्धतीनं नक्कीच निलेश सरांनी सांगितलं होतं मगाशी आपल्या कॉम्बॉक्स मध्ये की हे 3रं षटक असतं ना, म्हणजे 2रं षटक हे खूप निर्णायक असतं. या षटकामध्ये गेमची बाजू कोणत्या बाजूने त्याचं पारडं झुकलं जाणार हे मात्र नक्की या षटकामध्ये जायला आणि तसंच नक्की ते पाहायला गेलं. नक्कीच
पाहायला गेलं तर नक्कीच चांगली कौतुकास्पद गोलंदाजी, जरी एक षटकार आला असेल तरी मात्र कमबॅक काय असतो हा नक्की मात्र नक्कीच विवेकाने दाखवताना पाहायला मिळतो सर. अगदी बरोबर आहे. चांगली गोलंदाजी, नियंत्रित अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. कमबॅक करून दिलेला आहे रुळे वैभव रुळे टीम्सला. खऱ्या अर्थाने आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावा, 21 धावा 6 बॉल असं समीकरण उरलेलं आहे. परंतु असं म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता इथे वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं बदलणार. पहिलाच बॉलवरती बॅटची कडा लागलेला आहे. चेंडू पाठीमागच्या दिशेला केवळ सिंगल धाव मिळते. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 20. नक्कीच इथे काय असेल होणं पाहावं लागेल. एका अर्थी पाहिलं तर नक्कीच रुळे संघाचं जर पारडं पाहिलं तर आतापर्यंत प्रभावी ठरताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. पहिल्या गोलंदाजीवरती एक षटकार जरी आला, दुसऱ्या गोलंदाजी एक षटकार जरी आला, तर नंतर मात्र दोन्ही गोलंदाजांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आणि मात्र डॉट चेंडू, जास्तीत जास्त डॉट चेंडूवरती भर दिली गेली सर. अगदी बरोबर आहे. याला पहा आखू टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठे आहे हे मात्र क्षेत्ररक्षकांना समजलं नसावं, म्हणूनच त्या ठिकाणी आपण पाहू शकाल केवळ 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. परंतु विकास सर, जर आपण पाहिलं ना, अगदी संध्याकाळचं सत्र आहे, काळोख अगदी पसरलेला आहे, परंतु मैदानाच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं ना, प्रेक्षकांची अतूट अशी गर्दी पाहायला मिळते. पहा अगदी जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक उभा राहिलेला आहे आणि हा क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांशिवाय मॅचला मैदान, आपण जी चांगली खेळ करतो ते जर पाहिलं तर प्रेक्षकच नसतील ना सर, तर मात्र आपल्या खेळीला दात कोण देणार. अगदी बरोबर आहे. इथे मात्र पहा अगदी क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय या अंधारा काळोखामध्ये आणि खरोखर कौतुक असेल त्या क्षेत्ररक्षकाचं. शशिकांत शिंदे यांनी एक चांगला झेल टिपलाय. खऱ्या अर्थाने आपण प्रेक्षकांची चर्चा करत होतो विकास सर. अगदी कोणत्याही स्पर्धेला प्रेक्षक नसतील तर त्या मॅचला मजा नाही, कारण प्रेक्षक हा कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. आणि नक्कीच सर, ज्याबद्दल बोलताय, गर्व आहे आम्हाला शेंदूर गुलालाचा, गर्व आहे आम्हाला त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे विठू माऊलीने स्थापन केलेल्या त्या वारकरी संप्रदायाचा, आम्हाला गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या त्या हिंदवी स्वराज्याचा, आम्हाला गर्व आहे महाबळेश्वर मधील त्या क्रिकेट शूरवीरांचा, आम्हा सार्थ अभिमान आहे KSKच्या या योद्ध्यांचा आणि आम्हा अभिमान आहे क्रिकेटच्या चाहत्यांचा, जे या मैदानामध्ये तुडुंब गर्दी करून पाहायला मिळत आहेत. या सर्व क्रिकेट चाहत्यांचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांनी एक चांगला झेल टिपलाय. त्यामुळेच रुपेश शिंदे, माफ करा, रुपेश दादा मोरे यांच्या माध्यमातून शशिकांत शिंदे यांच्यासाठी कॅश प्राइज आले 200 रुपयांचं. पहा अगदी सकाळच्या सत्रापासून आणि कालच्या दिवसापासून इथे मात्र प्रत्येक खेळाडूवरती कौतुकाची थाप मात्र इथे दिली जाते, अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते. आता मॅचचं चित्र बदललंय. अवघ्या 2 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेला टोलेशंग प्रहार जरूर आलाय, या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा निर्णय येईल. 6 धावांसाठी षटकार. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाहीये मित्रांनो. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागतोय, पण शेवटपर्यंत सोनाट टीम मात्र हार मानायला तयार नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करत असताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं संघर्ष लेट चालू झाला असं सुद्धा म्हणता सर. हो, क्लास दाखवताना पाहायला मिळते का बघा, झेल होणार की हा सुद्धा षटकार. आता कुठेतरी जर तरला व्हॅल्यू आला, जर प्रथमेशला जर आधी सलामीला आणला असता तर कदाचित समीकरण बदललं असतं का. जर तरला व्हॅल्यू बॅक टू बॅक 2 षटकार, अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा जिंकलेल्या हारलेल्या संघासाठी पुन्हा एकदा सांगतो, लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही, लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्याशी, लढाईला माझा अंत नाही. अगदी जर आपण पाहिलं तर स्वतःच्याच आयोजनाखाली मात्र रुळे वैभव रुळे संघ या आई सोमजाई माता चषक 2023 पर्व क्रमांक 5 मध्ये चॅम्पियन संघ ठरलेला आहे. अगदी रुळे वैभव रुळे टीमचा आपण आभार मानूया. रनरअप संघ ठरलेला आहे सोनाट टीम, त्याचाही आपण आभार मानूया. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे गावडोशी KUCC संघ. तिन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आई सोमजाई माता चषक या संघाचा विजेता संघ ठरतोय रुळे वैभव रुळे. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच या स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रशिक्षण महाबळेश्वर अंतर्गत सहजीवन ग्राम विकास मंडळ